साहेब, कालपासून आम्ही सिराज कॉलनी इथली रहिवासी इथं आलेले आहेत आणि काल 5 वाजल्यापासून नाही 4-4:30 वाजल्यापासून आमच्या इथं काय लाईट नाही, काही नाही. आणि आम्ही कसं आहे, पटरी एक तर आम्ही पटरीच्या पलीकडून आहेत आणि लोक काय म्हणतात की बाबा तुमचं एक तर नगरपालिकेला आहे, कोणी म्हणते ग्रामपंचायतला आहे. इथं जर रजिस्ट्रेशन करायला गेलं तर आम्हाला म्हणतात की तुम्ही 25,000 रुपये द्या एका प्लॉटचे. आणि नगरपालिकेला गेलं की ते म्हणतात तुमचं आमच्याकडे नाही. आणि ते ग्रामीण भागामध्ये गेल्यावर ते म्हणतात घरकुल आमच्याकडून भेटणार नाहीत, लाईटची व्यवस्था नाही आमच्या गलीमध्ये. आम्ही एवढे परेशान आहेत, म्हणजे आमच्या इथं जर लाईट गेली तर 30-30, 40-40 घंटे लाईट येत नाही सर. 30-30, 40-40 घंटे लाईट येत नाही. आता आम्ही हे निवेदन आता हे शेवटी आता एक तर रस्ते बी नाहीत, लाईट पण नाही आणि पाण्याची सुद्धा आमच्या इकडं व्यवस्था नाही. त्यासाठी आम्ही काय करणार आहेत, आता शेवटी एक आमदार साहेबाला शेवटी एक निवेदन देऊन त्यांना एकदा पाहणार की बाबा आमदार साहेब काय करू शकते. कारण आमदार साहेबांना गेल्या बारीला आमच्या इकडे ती हॅलो जिरायत खात्यापाशी का? ठीक आहे, चलो आम्ही ठीक आहे चलो आम्ही सगळे असंच उत्तर उडवाउडवीचे उत्तर जे हे यांचे आहेत. जिरायत खात्यात आहे, दगडगाव रोडला आहे, इकडे फॉल्ट आहे, सिराज कॉलनीला वायर ओढायलो, हे नाही जमत आपल्याला. नमस्कार, मी जयनगर रहिवासी. आमच्या कॉलनीमध्ये सततचा हा प्रश्न आहे की लाईटच्या बाबतीमध्ये स्वराव ग्रामपंचायत नाही, जयनगर नाही, नगरपालिका सुद्धा नाही. आणि या डीपीच्या संदर्भामध्ये आम्ही सतत पाठपुरावा करेल, लोकप्रतिनिधीला केलेला आहे, नगरपालिकेला केलेला आहे, सध्या लोकप्रतिनिधीला केलेला आहे. पण अजून सुद्धा तात्पर्य काहीच निघालं नाही, याच्यामध्ये मार्ग निघाला नाही, काहीच नाही. पाऊस पडला, लाईट गेली, कुठं फॉल्ट झाला, इथं दगडगावला झाला, कुठं इथं झाला, कुठं फाट्याला झाला, कुठं इकडं झाला. त्याच्या संदर्भात ते म्हणतात झाड पडलंय, इकडं आले, उद्या येतो, लाईनमॅन आला नाही. आता इथं आपण स्वतः आपण बघू शकता की आपण कारखाना रोडच्या MSCB ऑफिसला आलेलो स्वतः. ही आज पहिली चक्कर नाही, ही 2-3 वेळा आम्ही आलेले आहेत. सगळे जयनगरचे प्रतिनिधी आहेत, सिराज कॉलनीचे प्रतिनिधी आहेत, किरण भाऊ आहेत, सगळ्यांना माहीत आहे की हे लोकप्रतिनिधी आमचं काम करण्याच्या संदर्भात खेड्यापाड्यामध्ये डीपी लगेच डायरेक्ट ताबडतोब. इथं पाऊस थोडासा पडला, लाईट चमचली, वीज कडाडली की लगेच आमची लाईट जाते आणि ती 30-30 घंटे 24 घंटे येतच नाही. आता आमच्या गाई ढोराला पाणी नाही, रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, काही नाही. त्याचा नाहीत, नाल्या नाहीत, पाण्याची सोय नाही. काय करणार आम्ही त्याच्या काय या संदर्भामध्ये? आता आम्ही इथं MSCB मध्ये आलेले आहेत. तर इथं आता स्वतः नंदसाहेबांना कॉल उचलत नाही, डायरेक्टली ब्लॉक लिस्ट मध्ये टाकले. नंदसाहेबांनी, गेडम साहेबांनी टाकलेले आहे. सर्व कर्मचारी उपलब्ध तुम्ही पाहू शकता. इथं ऑफिसला कॅमेरा फिरवा तुम्ही. सर्वजण आम्ही लाईनमॅन नाही, इथं ज्युनियर इंजिनियर नाही, तर लाईनमॅन आमच्या एरियाचा नाही. आणि जे असेल त्यांनी आमचे कॉल उचलले नाहीत. आमच्या सगळे जे कॉलनीतले आहेत त्यांनी स्वतः फोन उचलले नाहीत. गरज नाही त्यांना. प्रायव्हेट लोक पगार कशी घ्यायली? पगार चालू आहे त्यांना. प्रायव्हेट लोकच कमाई करून घ्यायची. हा, मग त्याला म्हणलं या, ते म्हणाले पैसे द्या, प्रायव्हेट म्हणाले पैसे द्या. कोणाकोणाला द्यायचे पैसे? रोजगार काम करणार माणसं कुठून पैसे आणून देणार तुम्हाला? पैसा काय आहे का नाही? आमचे पैसेच नाही ना बा. म्हणजे खुद दवणे साहेब येत नाही तर ते आहे ना, एक प्रायव्हेट माणसाला बोलवितात. प्रायव्हेट माणसाला बोलून ते कमीत कमी प्रायव्हेट माणूस देते 50 ते 500. मग काय ड्यू बी गेला की ते म्हणते 500 रुपये द्या, तेव्हा तुमचा ड्यू जोडून घेतो. असा वरचा खंब्याचा ड्यू असते का, तेव्हा जोडून घेतो. मग नंतर 4 घंटे लाईट बंद करते. हे आमची अशी आहे कार्यक्रम. लाईट बिल तर भरायलोच ना आम्ही. साहेब, आम्ही लाईट बिल महिन्याच्या महिन्याला भरतो. आमचं काहीच अडचण नाही बघा. लाईट बिल महिन्याच्या महिन्याला भरतो, सगळं व्यवस्थित आहे आमच्या गलीचं. मात्र आता जे लोक आकडे घेतात, जे दोंडाली साहेब आमच्या कॉलनीमध्ये, तो पण आम्ही झोपणार आणि उद्या निवेदन देऊन आम्ही सविस्तर तहसील कार्यापुढे आम्ही आमरण उपोषण किंवा बेमुदत उपोषण आम्ही उद्या. जे काय आमचे प्रतिनिधी आहेत, आमचे जे कोणी आमचे नेते आहेत, आमचे लेकरं बाळा आहेत, ते शिक्षण कसं करणार? अंधारामध्ये शिक्षण कसं होणार? आणि आम्ही कष्ट करून त्याला शिक्षण कसं देणार? अंधारामध्ये शिक्षण कसं देणार?